छत्रपती संभाजीनगरचे माजी खासदार आणि MIMचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील हे आज सोलापूर दौऱ्यावर आहेत आणि सोलापूरमध्ये सीना नदीकाठी महापूर आलेला आहे। सीना नदीकाठी महापूर आलेलं तिरेगाव त्या ठिकाणची जी शाळा आहे त्या ठिकाणी त्यांनी येऊन मदत दिलेली आहे। आपण जर बघितलं तर काही वेळ ते या शाळेमध्ये आलेले होते, काही लोकांना त्यांनी बोलून धीर दिला, काहींना मदत केली आणि नंतर मीडियाशी संवाद साधून ते पुढे कोल्हापूरकडे निघून गेले। काही महिला आपल्या सोबत आहेत, आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया। काही वेळापूर्वी इकडे माजी खासदार साहेब आले होते, काही मदत केली का तुम्ही? केली ही आताची आली नाही ते आताची नाही केली आताची नाही केली, आता एक आले होते बघा, ती नाही ते केली काय दिलं नाही, काय दिलं नाही आम्हाला ते वळायला बसवलं काय दिलं नाही आणि तसेच निघून गेले ते। मग आम्ही इथंच बसला होता। माणसाला दिली तेवढी गेली कोणाला बोलला? 4-5 माणसाला, फक्त 4-5 माणसाला। मग ते एक छोटा हत्या आला होता भरून, त्यातलं काय दिलं नाही? काय हातीच दिलं नाही काय आम्हाला, त्याच्या आधी आम्हाला काय काय दिलं लोकांनी। बघा की आता काय करायचं, काय बोलायचं, काय दिलं का, मदत केली का, काय केली का मदत? केले कोण? चव्हाण चव्हाण इम्तियाज जलील आले होते आता, ओळखता का तुम्ही त्याला? आल्यानंतर काय मदत केली ना, आम्ही असं अंगाच्या पांघरुणासाठी आलेलो बाहेर घराबाहेर। कसं राहायचं कसं खायचं काय हाय सोय भरपूर केली, पण आल्यानंतर द्यायचं असतंय का नाही। आता एक छोटा हत्ती घेऊन आला होता, काय दिलं नाही आम्हाला, काय सुद्धा दिलं नाही आम्हाला, हे सकाळपासून काही वाटत नाही आम्हाला। आता फोटो वगैरे काढली की काय फोटो काढून गेले पण काय दिलं नाही, काय दिलं काय? दिलं नाही काय आताच मिळालं नाही बघ, पहिले मिळालं तर आताच नाही, आताच ह्याच्यातलं मिळालं मागं 2 दिवसात मिळालं, आता का नाही दिलं आम्हाला? आता एक टेम्पो भरून आला होता छोटा, नाही मिळालं आम्हाला, असंच बसलो आम्ही। किती जण दिले? 5-6 जणांना दिले असतील, आमचं गाव शिवणी आहे तिकडं, आणि इथली काय गड्यासांना 4 दिले वाटतं, आमच्या बायासांना 2 दिले समाजांना। नक्कीच आपण बघू शकतोय की इम्तियाज जलील या ठिकाणी आले, फोटो सेशन केला, 2-4 लोकांना मदत जी आहे ती त्यांनी दिली। भरलेला जो टेम्पो आला होता तो इकडे आला होता, त्यावरती त्यांचं बॅनर होतं, मात्र शाब्दिक आधार दिला, 2-4 लोकांना मदत केली आणि फोटो सेशन करून इम्तियाज जलील हे कोल्हापूरकडे रवाना झालेले आहे। त्यामुळे या बायकांचा संताप जो आहे तो आपल्याला या ठिकाणी दिसून येतोय। विश्वभूषण लिमय, साम टीव्ही न्यूज, सोलापूर। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।